आपल्या 2023च्या मराठी विषयाच्या या कृतीपत्रिकेतील विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी हा विभाग आहे। कृती 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा आणि याच्यामध्ये य आणि र या ज्या दोन कृती आपल्याला दिलेल्या आहेत, दोन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, तर ते प्रत्येकी 1-1 गुणांसाठी आहेत। आता आपल्याला उतारा कोणता दिलेला आहे आपल्या या कृतीपत्रिकेमध्ये तर तो बघूया, म्हणजे मग आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जी असतील तर ती नक्की त्या उतार्यामध्ये कुठे आहेत ते शोधता येईल। इथला प्रश्न फक्त एक लक्षात घ्या, की कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा। तर बघा विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला हा उतारा दिलेला आहे की कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो इथपासून ते तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते इथपर्यंतचा हा जो उतारा आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय मध्ये पान नंबर 63 व 64 वरील आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला पहिला प्रश्न जो विचारलेला आहे की कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचविणारे जे घटक आहेत ते नेमके कोणते। तर इथं आपण जर पहिलाच 2 ओळी जर बघितल्या तर बघा की कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातून नाट्यमयता निर्माण होते। म्हणजेच काय तर चांगल्या वाईटाचा संघर्ष आणि नाट्यमयता हे जे 2 घटक आहेत तर याच्यातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते। आपल्याला हा जो हे जे घटक आहेत तर ते इथं उत्तर म्हणून लिहायचे आहेत की बघा कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा। तर इथे कृती 3 असं आपल्या उत्तरपत्रिकेत आपण लिहायचं आणि पहिली कृती य जी आहे त्यातील की कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होऊन कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते, असं आपल्याला याचं उत्तर जे आहे तर ते लिहिता येईल। आता दुसरी कृती आहे की कथेतील भाषा योजनेचे घटक लिहा। आता आपण जर बघितलं तर या उतार्यामध्ये कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते। याच्यामध्ये आपल्याला आपलं जे उत्तर आहे प्रश्नाचं तर ते मिळतं की कथेतील भाषा योजनेचे घटक कोणते, तर अर्थातच कथेतील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये व कथेतील वातावरण हे भाषा योजनेचे घटक आहेत, हे त्याचं उत्तर आपण इथं लिहायचं आहे। म्हणजे आपल्याला उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्याच्या आधारे या आकलन कृतीचं उत्तर जे आहे तर ते आपण लिहिलेलं आहे। आता याच्यावरतीच आपल्याला प्रश्न 2 विचारलेला आहे की कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा आणि 2 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। आता याचं जे उत्तर आहे ते आपण नेमकं कसं लिहायचं ते समजावून घेऊया उतार्याच्या आधारे। आता याच्यामध्ये बघा की कथेतील संवादाची जी वैशिष्ट्ये आहे ते आपण उतार्याच्या आधारेच लिहायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे दिलेलं उत्तर आहे ते याप्रमाणे आहे। पहा की संवाद हा कथेचा महत्त्वाचा घटक आहे। कथेचे यश हे त्यातील पात्रांच्या संवाद लेखनावर अवलंबून असते। कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक व वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असल्यास कथा वाचनीय होते। कथेला प्रवाही ठेवणारे संवाद वाचकाची उत्कंठा वाढवत असतात। पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात। या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते। संवादातून रसनिर्मिती व रस परिपोष होत असतो। संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात। कथालेखक कथालेखनात संवादाद्वारे वाचकाच्या मनाची पकड घेत असतो। अशा पद्धतीने आपण या उतार्याच्या आधारे कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहू शकतो। आता या कथा विभागावरती प्रश्न जो आहे तो 6 गुणांसाठी आहे आणि खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असा आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे आणि य र ल व मध्ये आपल्याला हे 4 प्रश्न दिलेले आहेत। आता यापैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात उत्तरपत्रिकेमध्ये। आता इथे हे जे काही 4 प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये य अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा। र बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा। ल अनुच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि व बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांत व्यक्त करा। आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 2च कथा आहेत, एक म्हणजे शोध आणि दुसरी जी कथा आहे ती गढी। आता या 2 कथांवरती आपल्याला प्रत्येकी 2-2 प्रश्न जे आहेत ते इथं विचारलेले आहेत। म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा या 2 कथांची चांगली तयारी करावी लागेल आणि आपल्याला कथा व्यवस्थित माहिती असेल तर
कृती किंवा प्रश्न कोणताही विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. आता या 4ही प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत आणि मग यापैकीच एखादा प्रश्न जर समजा पुढच्या पेपरमध्ये जर रिपीट झाला तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून कृतींची उत्तरं नेमकी काय लिहायची हे आपण जाणून घेऊया. बघा, पहिला प्रश्न आपलं पहिल्यांदा पूर्ण करूया की अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा. आता याचं उत्तर जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या जर अनु व सुनीता यांची झालेली भेट आणि मग त्याच्यामधून ह्या अनुनं सुनीतासाठी जे काही केलं आणि सुनीतानं सुद्धा अनु जे आपल्यासाठी करते आहे ते कशा प्रकारे जाणून घेतलं, हा जो काही भावनिक भाग आहे तर तो आपल्याला इथं लिहायचा. आता बघूया आपण याचं उत्तर कसं लिहायचं. की प्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे यांची शोध ही एक सुंदर कथा आहे. या कथेची नायिका अनु व सुनीता यांच्यात कोणतेही रक्ताचे नाते नसले तरी दोघींमध्ये निर्माण झालेले भावनिक नाते किती घट्ट आहे याची जाणीव या कथेतून होते. अनु नर्स म्हणून मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. एकदा तिची लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटी होती. एके दिवशी 8-9 वर्षांची सुनीता नावाची मुलगी या वॉर्डमध्ये दाखल झाली. तिची वाचण्याची अपेक्षा व नातेवाईकांनी सोडली होती. तिच्या पायाला हाताला नळ्या लागल्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलायन तसेच ऑक्सिजन पण दिला. हे केवळ सर्वांच्या समाधानासाठी होते. सुनीता वाचावी म्हणून अनु देवाकडे मनोमन प्रार्थना करीत होती. सुनीता अधूनमधून डोळे उघडून क्षीण आवाजात तिला लावलेल्या नळ्या काढा असे सांगत होती. तिच्या यातना अनुला पाहवत नव्हत्या. डॉक्टरांनीही सुनीता कसे तरी 3-4 तास काढेल असं सांगितलं. तेव्हा अनुने डॉक्टरांना विचारलं, असंच जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. अनुने ऑक्सिजनची सोडून एक नळी काढून टाकली. सुनीताने ताई थँक्यू असे म्हटले. लवकर बरी हो असे सांगून अनु घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती ड्युटीवर आल्यावर सुनीता आदल्याच दिवशी गेल्याचे तिला कळले. 15 दिवसांनी सुनीताची आई अनुचा शोध घेत हॉस्पिटलमध्ये आली. तिनं अनुच्या हातात एक पाकिट ठेवले. त्यामध्ये 25 रुपये होते. अनुने ते पाकिट नम्रपणे नाकारले. यावर सुनीताची आई म्हणाली, कमीत कमी 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती. तुम्ही त्या नळ्या काढल्यात. तुम्ही गेल्यावरती मला म्हणाली ही नर्स ताई चांगली आहे. तिनं हातापायला सुया काढल्या. मी आता झोपते. माझा उशीखालचा खाऊचा डबा त्या ताईला दे. त्यानंतर सुनीताने डोळे मिटले ते मिटलेच. एवढे सांगून सुनीताची आई अनुच्या गळ्यात हात टाकून ती कोसळलीच. अनुने सुनीताच्या अखेरच्या क्षणीचं दुःख जाणलं. मनाने ती सुनीताशी एकरूप झाली होती. ज्या नोटेचा शोध अनु घेत होती ती हीच नोट होती. या नोटेची किंमत महत्वाची नव्हती, ती सुनीताची आठवण होती. त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या ती जोडली गेली होती. अशा प्रकारे हे भावनिक बंध आपल्याला अनु व सुनीतामधले लिहिता येतील. आपल्याला दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेला आहे की बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही एक प्रसिद्ध वैदर्भीय बोलीभाषेतील कथा आहे. या कथेत गावामध्ये बापू गुरुजींनी सुरू केलेल्या शाळेमुळे मोठा बदल घडून आला. गावातील शाळा मुलांनी भरून गेली. गुरुजींनी शिक्षणाचे महत्त्व गावात रुजविले. वान नदीच्या काठावर गुरुजींचे गाव वसले होते. गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. त्यामुळे गावातील मुलांना तालुक्याच्या गावी शिकायला जावे लागे. गरिबीतही गुरुजींनी तालुक्याला जाऊन शिक्षण घेतले. इतर मुले शिक्षण झाल्यानंतर शहरात नोकरी करायचे. गुरुजींना मात्र गावाची ओढ लागली होती. खूप प्रयत्न करून त्यांनी गावी शाळा सुरू केली. स्वतः शिक्षक म्हणून ते मुलांना शिकवू लागले. शिक्षणासाठी तालुक्याला जाणारी मुले गावच्या शाळेत दाखल होऊ लागली. रात्रंदिवस गुरुजी शाळेसाठी राबू लागले. परिसरातल्या सर्व शाळांमध्ये गुरुजींची शाळा नावारूपाला आली. शाळेतच त्यांनी मुलांसाठी तालीमखानाही सुरू केला होता. गुरुजींनी ज्या जिद्दीने शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते त्याला आता फळे येऊ लागली होती. गुरुजींनी शाळेसाठी आपले तन मन धन अर्पण केले होते. गुरुजींच्या कष्टाचे सार्थक झाले होते. ज्या गावात पूर्वी शाळा नव्हती तिथे आता शाळा आली होती. सुरुवातीला 4थी पर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे 7वी पर्यंत झाली. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण गावातील उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. अशा प्रकारे गुरुजींनी सुरू केलेल्या शाळेच्या प्रयत्नांना मिळालेले यश समर्पकपणे मांडले आहे. आपण आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे
तिसरा, अणूच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा. आता याचं उत्तर आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. प्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. या कथेची नायिका अणू ही या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. अतिशय संवेदनशील, समाजशील, स्वतंत्र विचार करणारी अशी ही अणू दीर्घकाळ आपल्या लक्षात राहील अशी आहे. लहानपणापासूनच ती धीट, स्वतंत्र व आक्रमक विचारांची आहे. तिच्या बोलण्यावरून आपल्याला ती फटकळ स्वभावाची, वडीलधाऱ्यांशी तुटकपणे वागणारी आहे असे वाटते. परंतु कथा वाचल्यानंतर अणूचे व्यक्तिमत्व किती परिपक्व आहे हे आपल्या लक्षात येते. आपल्याला स्वतःचा मेंदू आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. इतरांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या विचारांप्रमाणे वागणे तिला पटत नाही. आई वडील अथवा इतर नातेवाईक जसा विचार करतात तसेच आपण वागणे तिला मान्य नाही. आपल्या बुद्धीने आपल्याला योग्य तो निर्णय घेता येण्याचे स्वातंत्र्य तिला महत्त्वाचे वाटते. स्वतःचे आयुष्य आपल्या विचारांप्रमाणे जगायचे ती ठरवते. स्वतःच्या नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची नजर घडवायची आहे. तेही संसारात पडण्यापूर्वी. जगाचा अनुभव घेण्यासाठी, समाजात मिसळण्यासाठी, माणसे समजून घेण्यासाठी अणूला 5 वर्षे स्वतंत्र राहायचं आहे. त्यासाठी आपल्या वडिलांकडे ती 5 वर्षे स्वतंत्र राहण्याची परवानगी मागते. ती नर्सची नोकरी करणार आहे. यामागे तिचा सेवाभावी दृष्टिकोन आहे. डॉक्टरपेक्षा नर्स पेशंटच्या वेदना, त्यांचे भावजीवन अधिक समजून घेऊ शकते. पेशंटचा ताप व मनस्ताप या दोन्ही गोष्टींचे निवारण ती करते आणि म्हणूनच नर्सची नोकरी करण्याचा विचार तिने केला. प्रत्यक्ष नोकरी करताना तिने आपल्या सेवावृत्तीने सर्वांची मने जिंकली. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांप्रमाणे घडवू पाहणारी अशी ही अणू वाचकांच्या मनात कायम लक्षात राहते. आणि आपल्याला पुढचा जो चौथा प्रश्न दिलेला आहे तो आहे, बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांत व्यक्त करा. आता या कृतीचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेचे नायक बापू गुरुजी आहेत. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांनी गावातील मुलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य मोलाचे आहे. मुलांसाठी त्यांनी गावात बोर्डिंग सुरू केले होते. या बोर्डिंगमधील मुलांवर गुरुजींची माया होती. मुलांचे गुरुजींवर खूप प्रेम होते. गुरुजींच्या शब्दाला खूप मान होता. सर्व विद्यार्थी त्यांचा शब्द खाली पडू देत नसत. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण वागत होते. गुरुजीही या मुलांसाठी खूप कष्ट घ्यायचे. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घ्यायचे. पहाटे उठूनही अभ्यास घ्यायचे. जेव्हा गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले धाय मोकलून रडली होती. 7वी पास झाल्यानंतर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत असत. यातील काही मुलांना गुरुजींनी अन्य गावांच्या शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय गुरुजींनी करून दिल्याची जाणीव या विद्यार्थ्यांना होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत, त्यांचा आशीर्वाद घेत आपापल्या गावी निघताना ते गुरुजींना आपल्या गावी येण्याचा आग्रह करीत. बापू गुरुजींमुळे अनेक मुलांना शिक्षण घेता आले. त्यांच्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण झाले. त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांचे गुरुजींवर मनापासून प्रेम आहे. अशा प्रकारे हा जो काही कथा विभाग आहे आणि या कथा विभागावरती आपल्याला हे जे काही ह्या ज्या कृती आहेत तर अशा प्रकारे आपण जर त्या कृतींची उत्तरं लिहिली तर आपल्याला नक्कीच चांगले मार्क इथे मिळू शकणार आहेत.